जे CJPचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनात सोनम वांगचुक यांनी 20 दिवसापासून जे अन्नत्याग आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे त्याची दखल तर सरकारने घेतली नाही, परंतु ते आंदोलन चिरडण्याकरिता सोनम वांगचुक यांना तिथून डिटेन करून दवाखान्यात नेल्याची माहिती प्राथमिकदृष्ट्या इथे आम्हाला मिळालेली आहे। परंतु तिथे काही वेगळ्या स्वरूपाची माहिती सुद्धा प्रसारित होऊन राहिलेली आहे की हे आंदोलन बंद करावं, आंदोलन बंद करण्याचे निर्देश सरकार देऊन राहिलेली आहे। अशा प्रकारच्या वेगवेगळ्या माहित्या प्रसारित होऊन राहिलेल्या आहेत। सरकारने जे भारतातील 24 लाख विद्यार्थ्यांच्या जीवाशी 24 लाख विद्यार्थ्यांच्या मनाशी जो खेळ सुरू केलेला आहे त्याच्या विरोधात जे CJPचं आंदोलन, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, ऑल इंडिया यूथ फेडरेशन आणि अनेक संघटनांचं आंदोलन जंतर मंतर येथे सुरू आहे, त्या आंदोलनाची दखल घेऊन त्या आंदोलनावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने विचार करण्याची बाब होती। परंतु ते न करता नरेंद्र मोदी आणि धर्मेंद्र प्रधान आणि केंद्र सरकार यांनी ते आंदोलन कसं चिरडायचं याचा नेट घेतला आहे की काय असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। आणि आम्ही सरकारला या ठिकाणी परत इशारा देऊन राहिलेलो की आपण जर हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असणार, आपली जी अहंकारी रूपी जे रूप अहंकार जे आपल्याला सत्तेचा अहंकार या ठिकाणी चढलेला आहे ते रूप जनता संपूर्ण महाराष्ट्राची संपूर्ण देशाची पाहत आहे। एकीकडे आपण मंत्री फोडले, दुसरीकडे मंदिर फुटून राहिले, तिसरीकडे पेपर फोडून राहिले आणि हा सिलसिला फक्त केंद्रात नसून महाराष्ट्रात सुद्धा झाला आणि अनेक राज्यात सुरू आहे। याच्या विरोधात जो जनतेचा उद्रेक निर्माण झालेला आहे, जनता आपल्याला कधी माफ करणार नाही। जनतेचा उद्रेक जर झाला तर जसं आपल्याला जनतेने सत्तेमध्ये बसवलं आपल्याला सत्तेतून उतरवणार आहे। म्हणून केंद्र सरकारला परत या ठिकाणी इशारा देऊन विनंती करण्यात येऊन राहिलेली आहे की त्यांनी लवकरात लवकर CJPच्या आंदोलनाचं, ऑल इंडिया यूथ फेडरेशन, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या आंदोलनाचं दखल घ्यावं, मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा आणि जे त्यांच्या मागण्या आहेत, रीतसर मागण्या, त्या मागण्याबद्दल विचार करून तोडगा काढावा आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी ठेवावी हीच विनंती करत आहे। मी कॉम्रेड नयन गायकवाड, लाल सलाम, जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, लढेंगे जीतेंगे।